आज आपण सोडवणार आहोत सेशन 33. तर चला करूया सुरू. तर सगळ्यात पहिले ते लॅबवर जायचं आहे. नेहमीप्रमाणे टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या. त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग आपल्याला सोडवायचं आहे, तर इथून चालू करा, प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट केल्यानंतर इथे क्वेश्चन्स आलेले आहे, तर इथून स्टार्ट करा. पहिला क्वेश्चन्स पहा. तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन कसे कराल योग्य त्या स्टेप निवडा म्हणत आहेत. तर मायक्रोसॉफ्ट ओपन करण्यासाठी बघा आपल्याला क्लिक ऑन द स्टार्ट बार बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यामधून मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करायचं आहे. तर ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, स्टाफ अटेंडन्स शीट करता तयार टेम्पलेट शोधण्यासाठी आपण फाईल टॅब न्यू वर क्लिक करू शकतो म्हणत आहे, तर बरोबर आहे. नेक्स्ट, एक्सेलचे एक्सटेन्शन काय आहे म्हणत आहे, तर एक्सेलचे एक्सटेन्शन हे .xlsx आहे. नेक्स्ट, टेक्स्ट अलाइनमेंट चेंज करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य तो ग्रुप निवडा म्हणत आहे. तर टेक्स्ट अलाइनमेंट चेंज करण्यासाठी आपल्याला कोणत्या ग्रुपचा वापर केला जाते, तर अलाइनमेंट चेंज करण्यासाठी ऑप्शन बी चा वापर केला जाते. तर ऑप्शन बी हे त्याचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर यस करा. गो टू होमवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर नॉलेज चेक मध्ये जा आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे. मेनू बारवरील कुठल्या टॅब खाली तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन मिळेल म्हणत आहे, तर कशात मिळते, तर फाईल टॅब मध्ये मिळत असते. त्यानंतर सबमिट करा. पुढीलपैकी कोणता पर्याय फॅमिली ट्री मध्ये आवश्यक असणारे घटक दर्शवतो म्हणत आहेत, तर त्याखाली कोणते घटक दर्शवतो आपल्याला, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन आजी आजोबा आणि पहिल्या पिढीतील मुले. तर हे दोन्ही ऑप्शन्स आहे. त्यानंतर सबमिट करा. फॅमिली ट्री तयार करण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर तुम्ही करू शकता म्हणत आहेत. फॅमिली ट्री करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि गुगल शीटचा वापर करू शकतो आपण. त्यानंतर सबमिट करा, सेव्ह करा. मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ऑफलाईन व्हर्जन वापरत असताना तुम्ही फाईल गमावू नये म्हणून ती डॅश डॅश होईल याची काळजी घ्या म्हणत आहे. तर ती सेव्ह करायची आपल्याला. तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करण्याकरता फाईल टॅब खाली पुढीलपैकी कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक करू शकता म्हणत आहेत. तर सेव्ह करण्यासाठी आपण कशाचा वापर करू शकतो बघा, बी आणि सी म्हणजे सेव्ह आणि सेव्ह याचा वापर करू शकतो. त्यानंतर सेव्ह करा. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. नेक्स्ट करायचा. फॅमिली ट्री वर्कबुक या वर्कबुकमध्ये ट्री इमेज डिलीट करा आणि फाईल टॅब सेव्हचा वापर करून फाईलला सेव्ह करा म्हणत आहे. तर या ट्री इमेजला सिलेक्शन करा आणि इथून डिलीट करायचं आहे. त्यानंतर फाईलमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला तिला डेस्कटॉपवर जाऊन आपल्याला तिला सेव्ह करायचं आहे. डेस्कटॉप निवडा आणि इथून सेव्ह करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. फॅमिली ट्री शीट मध्ये सुतापा टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलरचा वापर करून त्याचा टेक्स्ट कलर स्टँडर्ड रेड मध्ये बदला म्हणत आहे. तर बघा फॅमिली ट्री शीट मध्ये सुतापा टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणत आहे. तर सुतापा टेक्स्टला सिलेक्शन करा आणि त्याचा टेक्स्ट कलर आपल्याला रेड करायचा आहे. तर टेक्स्ट कलर मध्ये जा आणि इथून रेड कलर घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. फाईल टॅब सेव्हचा वापर करून फॅमिली ट्री वर्कबुक तुमच्या डेस्कटॉपवर फॅमिली ट्री नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर ज्या नावाने सेव्ह करायचं आहे ते नाव मी इथून आधीच कॉपी करून घेतो. सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉप निवडा आणि डेस्कटॉपमध्ये ते नाव इथे नाव पेस्ट करायचं आहे. जे नाव आपण इथे कॉपी केलं तर तेच पेस्ट केलं मी. त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. फॅमिली ट्री शीट मध्ये सेल राकेश सिलेक्ट करा म्हणत आहे. तर सेल राकेश नावाचं जे सेल आहे त्याला सिलेक्शन करा आणि याचा अलाइनमेंटचा ग्रुपचा वापर करून ते सेंटर अलाइनमेंट करायचे आहे. इथून सेंटर अलाइनमेंट करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन.
फॅमिली मेंबर शीटमध्ये सेल B2 सिलेक्ट करा. तर B2 ला सिलेक्शन करायचं आहे. B2 ला सिलेक्शन केलं त्यानंतर फॅमिली ट्री जनरेटर टेक्स्ट एंटर करा. तर हे नाव त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर ते नावाला कॉपी करा आणि B2 मध्ये त्याला पेस्ट करायचं आहे. B2 मध्ये टाका. त्यानंतर होम टॅब फॉन्टचा ग्रुप करून बोल्ड आणि इटॅलिक करा म्हणत आहे. तर इथून बोल्ड करा आणि त्यानंतर इटॅलिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या सर्व गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. आणि त्यानंतर SIM वर क्लिक करा. एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करायचा आहे प्रोसेस फोलिओ मध्ये. तो पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन मध्ये जा आणि तो स्टार्ट करायचा आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्याच्यामध्ये बघा 2 सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहे. स्टार्ट करा इथून. मजकूर किंवा संख्या अलाइन करून तुम्ही तुमच्या स्प्रेडशीटचे स्वरूप सुधारता आणि ते वाचणे आणि समजणे सोपे होते. म्हणून निवडलेला मजकूर सेंटर अलाइन करा म्हणत आहे. तर निवडलेला मजकूर आपल्याला सेंटर अलाइन करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, Microsoft टेम्पलेट व्हेरी युजफुल. All you need to do edit the workbook with your own details. Now go to office.com म्हणत आहे. तर ऑफिसवर जाण्यासाठी क्रोम ओपन करा. इथे URL टाकायचा आहे. तर आपण ऑफिसच्या वेबसाईटवर आलेलो आहोत आणि त्यानंतर इथे खूप सारे टेप आहे. टेम्पलेटवर क्लिक करा आणि कोणतेही तुम्ही डाउनलोड करू शकता याच्यातून आणि त्यानंतर सेव्ह करा. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व सिम्युलेशन झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा. नेक्स्ट करायचा आहे. याच्यामध्ये बघा 4 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन, डॅश डॅश हे प्रतिमांना डिस्कवर किंवा त्याच्या मेमरीमध्ये डिजिटली रेकॉर्ड करते म्हणत आहे. तर कशातने रेकॉर्ड करते? तर डिजिटल कॅमेरामध्ये रेकॉर्ड करते. डॅश डॅश हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहे जे प्रतिमांना ग्रहण करतात म्हणत आहे. तर त्याला वेबकॅम म्हटले जाते. OCR हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहे जे प्रतिमांना ग्रहण करतात. तर चूक आहे. जो डिव्हाइस जो मूळ प्रतिमा तयार करतो किंवा ग्रहण करतो, उदा डिजिटल कॅमेरा किंवा डिजिटल व्हिडिओ कॅमेरा, त्याला डॅश डॅश असे म्हणत आहे. तर त्याला इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस म्हटले जाते. अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर